नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण बघणार आहोत लहान मुलांच्या आवडीची मँगो फ्रुटी। सध्या आंब्यांचा सीझन सुरू झालेला आहे आणि आपण आंब्यांपासून बरेचसे पदार्थ बनवत असतो। तर आज आपण फ्रुटी बघूया। अतिशय कमी वेळात बनणारी अगदी सोपी रेसिपी आहे आणि 2 आंब्यांपासून जवळजवळ 1.5 लिटर फ्रुटी बनते। ही तुम्ही 10 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर देखील करू शकता। तर मग चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी 2 हापूस आंबे घेतलेले आहेत व 1 कैरी घेतलेली आहे। तुम्ही इथे दुसऱ्या प्रकारचा आंबा देखील वापरू शकता। हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता आपण कैरीची साल काढून घेणार आहोत। कैरी आपल्याला पूर्ण सोलून घ्यायची आहे पिलरच्या सहाय्याने। कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्ही अर्धी देखील घालू शकता। इकडे आपली कैरी सोलून झालेली आहे। आता आपण आंबे देखील सोलून घ्यायचे आहेत। आंब्यांची साल तर पटकन निघते, त्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि जशी मार्केटमध्ये मिळते त्याच चवीची ही बनते। तुम्ही नक्की ट्राय करा। यामध्ये कुठले प्रिझर्वेटिव्हज नाही आहेत। आता आपले आंबे आणि कैरी सोलून झालेली आहे। आता आपण कैरीचे बारीक तुकडे करून घेऊया। इथे मी कैरीची बाट वेगळी केलेली आहे। आपले कैरीचे तुकडे करून झालेले आहेत। ही कैरी जास्त आंबट नसल्यामुळे मी पूर्ण वापरणार आहे। आता आपण आंब्याचा देखील गर वेगळा करून घ्यायचा आहे। इथे मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये मी आता कैरीचे तुकडे घालून घेते। त्याचसोबत आपल्याला आंब्याचा गर देखील घालायचा आहे। आंब्याचा गर काढत असताना चॉपिंग बोर्डलाच सगळं लागत होतं, सगळा ज्यूस निघत होता, तर म्हटलं आपण हातानेच ह्याचा गर वेगळा करून घेऊया। इकडे आपला आंब्यांचा गर काढून झालेला आहे। आता त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालणार आहे। आता आपल्याला कुकरचं झाकण लावून ह्याला 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। मध्यम आचेवर 4 शिट्या होईपर्यंत आपण वाट बघूया। आपल्या 4 शिट्ट्या काढून कुकर थंड झालेला आहे। आता आपण बघूया। आपला कैरी व गर छान शिजलेला आहे। आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी पाऊण वाटी साखर घालणार आहे। आंबा मस्त गोड होता, त्यामुळे मी साखर कमी घातलेली आहे। तुम्ही आंब्याच्या हिशोबाने साखर कमी जास्त करा। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे।
आता आपण हे गाळून घेणार आहोत, जेणेकरून जर काही तुकडे राहिले असतील तर ते बाजूला करता येतील आणि आपल्या फ्रुटीला छान टेक्स्चर येईल. आता यामध्ये मी 1 ग्लास थंड पाणी घालून घेणार आहे. आपला पल्प आता गाळून झालेला आहे. आता आपण हे एकदा छान मिक्स करून घेऊया. हे थोडं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे मी अजून ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. मी अजून 1 ग्लास थंड पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपली फ्रुटी तयार झालेली आहे. अगदी मार्केटसारखी दिसते आणि चवीला सेम मार्केटसारखी लागते. घरच्या घरी किती कमी वेळात आणि फक्त 2 आंब्यांमध्ये आपण 1.5 लिटर फ्रुटी तयार केलेली आहे. ही तुम्ही बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये 10 दिवसापर्यंत स्टोअर करू शकता. आता मी एका ग्लासामध्ये काढून घेणार आहे. मी 2-4 बर्फाचे तुकडे घालणार आहे. कुठलाही रंग न घालता किंवा कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता आपली मँगो फ्रुटी तयार आहे, अगदी नॅचरल. घरच्या घरी बनवा मार्केटसारखे मँगो फ्रुटी आणि मला कमेंट्समध्ये कळवा की कशी झाली. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.